रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आजचं चिंतन आहे रामनवमी निमित्त. विषय आहे राम मंदिर बांधून, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून कुठे रामराज्य होते का, किंवा गावागावामध्ये रामाची मंदिरं बांधून कुठे रामराज्य होते का. तर हा विषय कीर्तनासाठी, सेवेसाठी निवडलेला आहे. यासाठी अभंग घेतोय, ऐका पुढे. झाले रामराज काय उणे आम्हासी, झाले रामराज काय उणे आम्हासी. धरणी धरी पीक गाई, वळील्या म्हैशी गाई, वळील्या म्हैशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती, राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती. दळीता कांडिता जेविता गे बाई, जेविता गे बाई. राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती, राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे, स्वप्नी दुःख न देखे डोळा. नामाच्या गजरे, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, भय सुटले कळी काळा. राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती, राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. गर्भवासी येणे जाणे कुंठले, गर्भवासी येणे जाणे कुंठले. राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती, राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती. दळिता कांडिता जेविता गे बाई, जेविता गे बाई. राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती, राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास पिता. विठ्ठल 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 विठ्ठल. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई, ओळील्या म्हैशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ गीती, दळिता कांडिता जेविता गे बाई. जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचा, संत तुकोबारायांचा हा अगदी रामराज्याचा महिमा सांगणारा
हा अभंग आहे बरं का. अभंगाचा सरळ भावार्थ जर पाहिलं तर महाराज म्हणतात, रामराज्य झालं म्हणतात. आता काय आम्हाला गुन्हे नाही, म्हणजे अपूर्ण काय आम्हाला वाटत नाही. सगळीकडे आनंदी आनंद, सर्वकडे पाऊस वगैरे भरपूर झाल्यामुळं धरणी धरी पीक उगवायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या पिकामध्ये आम्ही गाई गुरे हे वळण्याचं काम आत्ता चालू आहे. आणि हे वळत आम्ही काय करतोय, कोणतंही कर्तव्य कर्म करताना, मग ते काय कांडण करत असताना, काय दळण दळत असताना, अलग लक्षात जेवण करत असताना, भोजन करत असताना आम्ही फक्त आणि फक्त रामनामाचा जप आम्ही करतो. आणि रामनामाचा जप करत असल्यामुळं कुठे कुणाच्या स्वप्नात सुद्धा दुःख आमच्या येत नाही. नवे दुःखाने व्यस्त असा प्राणी, त्रस्त असा प्राणी आम्हाला या राज्यामध्ये कुठेही दिसत नाहीये. कारण प्रभू रामचंद्रांनी त्यांचं जे सुख होतं ते आम्हाला दिलं. त्यांचे सुख आम्हाला दिल्यामुळे आमच्या दुःखाचा परिहार झाला. असा बाह्य रंगाने थोडक्यामध्ये अभंगाचा भावार्थ आहे, बाह्य रंगाने बरं. परंतु अभंगामध्ये जर आपण आतमध्ये सविस्तररित्या शिरलो तर आपणाला यातून काय अर्थबोध होतो ते पाहूया आपण पुढे. त्या अभंगावर काही शंका अशा उत्पन्न होतात की संत तुकोबाराय म्हणतात की झाले रामराज्य काय उणे आम्हासी. रामराज्य झाले म्हणतात, याचा अर्थ पूर्वी रामराज्य नव्हतं का, हा पहिला प्रश्न निर्माण. मग रामराज्य नसेल काय, तर रामराज्य झाले म्हणतात म्हणजे निश्चित यामध्ये दोन शब्द येतात. एक राज्य येतो आणि त्या अगोदर प्रिफिक्स सुरुवातीला येणारा शब्द रामराज्य. मग कोणतं राज्य इथे महाराजांना अपेक्षित आहे. राज्य म्हणजे काय, राज्य कशाला म्हणायचं, कोणतं राज्य राममय होणं आवश्यक आहे. जर जगद्गुरु तुकोबाराय रामराज्य झाले असं जर म्हणत असतील तर रामराज्यामध्ये मग अलीकड आत्महत्या का होतात. रामराज्यामध्ये असलं काय घडत नव्हतं ना, ध्यानात आलं का तुमच्या. रामराज्य झालं म्हणजे काय काय घडलं निश्चित. मग आत्महत्या ज्या अर्थी होते त्या अर्थी ह्याची कारणं काय. रामराज्यामध्ये आत्महत्या तर नाही झाली पाहिजे का. कोण करत होतं आत्महत्या, नाही ना. पूर्वीचे लोक आत्महत्या करत नव्हते, लक्षात ठेवा. पण रामराज्य झाले हे 350 वर्षापूर्वी, 400 वर्षाच्या दरम्यान जर झाले रामराज्य काय उणे आम्हासी असे जर संत तुकोबाराय म्हणत असतील तर मग आता या रामराज्यामध्ये आत्महत्या का होते. बरोबर. बरं, हे
अयोध्येमध्ये मंदिर उभा करावं, रामाचं मंदिर उभा केल्यामुळं रामराज्य झालं असं म्हणतात. असं जर म्हणत असतील तर ते आता महिना सुद्धा आणखीन झालेला नाही. याला मंदिर उभा करून तिथे सर्व शांती वगैरे करून हे 350 वर्षाच्या अगोदर 400 वर्षाच्या दरम्यान जवळजवळ हे ज्या आरती तुकोबाराय म्हणतात त्या आरती कुठलं रामराज्य झालं म्हणतात. मग रामराज्य झालं जर असं म्हणत असतील तर या अभंगाचा काय वेगळा अंतरंग आहे का? धरणी धरी पीक 2 वर्ष दुष्काळ पडलाय आहे का नाही विशेष. पाण्यासाठी मनुष्य इकडं तिकडे फिरतोय, पीक कुठेतरी पाहायला मिळतंय. मग पुन्हा धरणी धरी पीक असं महाराज म्हणते. म्हणजे हा सगळा विरोधाभासच आहे ना. आणि आता गवतच नाही तर गाई ओळील्या म्हैशी, जिकडे तिकडे सत्ता चालू आहे, जिकडे तिकडे उन्हाचा तडाखा चालू आहे, पावसाचा कुठे थेंब नाही, गवताची कुठं काळी दिसत नाही, ओलीचं त्या सोडून वाळी दिसत नाही, तरी जगद्गुरु तुकोबाराय असं अभंगातून का म्हणतात. कोणत्या रामराज्याची या अभंगातून कल्पना देतात. काही दृश्य दिसतंय, बहिरंगाने दिसतंय, त्याचं वर्णन करतात का या अभंगाचा काही अंतरंग आहे त्यांनी महाराज बोलतात. आणि आत्महत्या होण्याचं कारण आमचे कीर्तनकार कुठे या संतांचा खरा संदेश, सत्य संदेश देण्यामध्ये कुठं चूक होते का? आता एवढे महाराज लोक आहेत, कीर्तन करतात, प्रवचन करतात, प्रत्येक ठिकाणी सत्ता होतो. मग रामराज्य व्हायला पाहिजे, परंतु असं काय झालेलं घडत नाही. भावभावाचा ट्रॅक्टर आढळतो. रामराज्य कसलं म्हणायचं? रामराज्यामध्ये तर भावभावाला किती किंमत देतो? अवघड आहे का नाही? असे बरेच प्रश्न या अभंगावरती निर्माण होतात. काय आहे अंतरंग, काय आहे या अभंगाचा, तो आपण पुढील भागामध्ये पाहू. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.